नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी विचार सरणी या यूट्यूब चॅनेलवर। दिवाळी म्हणजे घरातील आनंद, प्रकाश आणि समृद्धी यांचा उत्सव। आणि दिवाळीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन। आपण सगळे घर फुलं, तोरणं, दिवे लावून सजवतो, नैवेद्य तयार करतो, पण खूप कमी लोकांना माहिती आहे की उंबरठ्यावर काही खास वस्तू ठेवणे देखील लक्ष्मी प्रसन्न ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। चला तर मग आपण जाणून घेऊया की लक्ष्मीपूजनात उंबरठ्यावर कोणती वस्तू ठेवावी, पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। उंबरठ्याचं महत्त्व। सर्वप्रथम उंबरठा म्हणजे घराचा प्रवेशद्वार। घरात येणारी सर्व सकारात्मक ऊर्जा, संपत्ती, नवे व्यवसाय, नवे संधी हे सर्व उंबरठ्यापासून प्रवाहित होतात। उंबरठ्यावर योग्य वस्तू ठेवली नाही तर घरात येणाऱ्या संपत्तीची वाट अडथळ्यांमुळे कमी होऊ शकते। परंतु काही पारंपरिक उपायांनी उंबरठ्यावर ठेवलेल्या वस्तूंचा परिणाम फार चांगला होतो। घरात संपत्ती टिकते, लक्ष्मी प्रसन्न राहतात आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते। उंबरठ्यावर ठेवण्यासारखी प्रमुख वस्तू। उंबरठ्यावर मुख्यतः धने, गुढ किंवा तांदूळ ठेवणे खूप शुभ मानले जाते। धने हे संपत्तीचे प्रतीक, आर्थिक स्थिरता टिकवतात। गुळ हे गोडवा, सौहार्द आणि घरातील प्रेम वाढवते। तांदूळ हे अन्नलक्ष्मीचे प्रतीक, घरात अन्नधान्याची भरभराट टिकवतो। हे पदार्थ लाल किंवा हिरव्या कापडावर ठेवावे आणि शक्य असल्यास त्यावर लहान लक्ष्मी प्रतिमा ठेवल्यास प्रभाव अधिक वाढतो। उंबरठ्यावर ठेवण्याची पद्धत। उंबरठ्यावर हे पदार्थ ठेवताना काही नियम पाळल्यास शुभता वाढते। 1. घराचा उंबरठा स्वच्छ आणि सुव्यवस्थित असावा। 2. धने, गुळ किंवा तांदूळ स्वच्छ, ताजे आणि सुशोभित ठेवावेत। 3. लाल किंवा हिरव्या कापडाचा वापर केल्यास लक्ष्मी प्रसन्न राहतात। 4. शक्य असल्यास लहान लक्ष्मी प्रतिमा किंवा नाणी त्यावर ठेवावीत। 5. दिवसाच्या शेवटी हे पदार्थ पूजा करून थोडे घरातील देवघरात हलवता येऊ शकतात। हे सर्व उपाय घरातील सकारात्मक ऊर्जा टिकवतात, लक्ष्मी प्रसन्न राहतात आणि घरात पैशाची आवक सतत सुरू राहते। उंबरठ्यावर ठेवण्याचे फायदे। उंबरठ्यावर ही वस्तू ठेवण्याचे फायदे हे फक्त पारंपरिक किंवा धार्मिक कारणांसाठी नाहीत, तर घरातील सकारात्मक ऊर्जा, संपत्ती आणि आर्थिक स्थिरता टिकवण्यासाठी आहेत। घरात येणारी संपत्ती आणि नवे व्यवसाय स्थिर राहतात, लक्ष्मी प्रसन्न राहतात आणि घरातील सुख समृद्धी वाढते। नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात शांती टिकते। पैशाची आवक कायम राहते आणि घरातील तिजोरी किंवा आर्थिक साधनांवर शुभ परिणाम होतो। काही अतिरिक्त उपाय। जर तुम्ही हवे असल्यास काही सोपे उपायही करता येतात। धने ठेवताना त्यावर सिंदूर किंवा कुमकुम टाकल्यास अधिक शुभता मिळते। लाल किंवा हिरव्या फुलांच्या कुसक्यांचा उपयोग करावा। दिवे लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा अधिक वाढते। ही पद्धत फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नाही, तर धनलाभ टिकवण्यासाठी दिवाळीच्या दिवशी दरवर्षी केली जाते। तर मित्रांनो, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी उंबरठ्यावर धने, गूळ, तांदूळ आणि लहान